दिल्लीमध्ये आता विजयाचा जल्लोष सुरू झालाय। संध्याकाळी 6:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या मुख्यालयामध्ये जाणार आहेत। भाजप मुख्यालयात संध्याकाळी विजयाचा जल्लोष होणार आहे। तयारी देखील जोरदार सुरू झालेली आहे। दिल्ली मुख्यालयाबाहेर भाजपचे अनेक कार्यकर्ते देखील जमलेले आहेत आणि सध्या आनंदोत्सव सुरू आहे। पश्चिम बंगालमधला विजय हा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा होता, तर सुनेत्रा पवार यांनी बारामतीमध्ये नवा विक्रम केलेला आहे। दादानंतरची ही पहिली निवडणूक आहे। मला कधीही वाटलं नव्हतं की मला अशा प्रकारच्या निवडणुकींना फेस करावं लागेल। मन खरं तर खूप भरून येतंय, पण आज बारामतीकरांनी जो दादांवरती विश्वास दाखवलेला आहे, प्रत्येक बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकास कामांचं प्रतीक म्हणून आज त्यांना जी भावांजली वाहिलेली आहे असंच मी म्हणेल। कारण जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे। सर्व बारामतीकरांनी ज्या प्रकारचं मतदान केलेलं आहे त्यावरून दादांवरचा अढळ विश्वास त्यांनी माझ्या पाठीशी उभा केलाय असं हे चित्र आहे। दादांना आदरांजली वाहतानाच माझ्यावरचा विश्वास जो त्यांनी मला दाखवलेला आहे त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचं खरं तर आभार मानते। त्यांनी दिलेला आणि दाखवलेला विश्वास हा नक्कीच सार्थ करण्यासाठी हे मतदान जे केलेलं आहे त्याचं दादांचं बळ आणि माझ्यावरची जबाबदारी वाढवलेली आहे असं मी मानेन। आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मी जे हे पाऊल उचललेलं आहे, आजपर्यंत बारामतीकरांना अजितदादांनी ज्या विकास कामांमध्ये विकासाची स्वप्न दाखवलेली आहेत, अनेक त्यांच्या गोष्टी आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही बारामतीकरांबरोबरच माझी जबाबदारी आता वाढलेली आहे। हा जो विजय आहे, खरं तर बारामतीकरांना अशा प्रकारची निवडणूक हवीच नव्हती हो, कारण बारामतीकरांनी त्यांचं मतदान केलेलं आहे ते स्वतःच्या मनामधला विश्वास, प्रेम आणि दादांच्या प्रती जी त्यांची भावना आहे ही त्यांच्या मतातून व्यक्त केलेली आहे। आणि म्हणूनच हा जो त्यांचं मत आहे हे अनुभवायचं आहे। ही खरं तर निवडणूक किंवा ही वेळ ही जल्लोषाची नाही, ही तर सगळ्यांनी मिळून एक प्रकारची आदरांजली देण्याची आहे। म्हणून बारामतीकरांनाही हेच वाटतंय, पण काही लोकांना उत्साह असतो, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी निवडणूक आहे आणि हा जो विजय आहे हा आदरणीय दादांना वाहिलेली आदरांजली असल्यामुळे आम्ही सगळ्यांनीच दादांना ज्या प्रकारची शिस्त आणि संयमाची सवय होती त्या प्रकारे त्यांनी दाखवावं अशी मी त्यांना विनंती केली। बंगाल, आसाम आणि मला वाटतं पॉंडिचेरीमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे NDAला मतदान झालेलं आहे आणि आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली NDA पक्ष जे अलायन्स आहे ते नक्कीच आघाडी करताना आपल्याला दिसतं आहे। त्यांचं मार्गदर्शन असंच सगळीकडे राहणार आहे।